मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. आम्ही अशा हृदयस्पर्शी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते जरूर लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला नवीन प्रेरणा मिळते. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा एका अशा आईची आहे जिनं आपल्या मुलांसाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. पण ज्या मुलासाठी तिनं सर्व काही गमावलं त्याच मुलाला अनेक वर्षांनी आपल्या आईचं असं रूप पाहावं लागलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ही कथा आहे सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील. त्या गावात शांता नावाची एक विधवा स्त्री राहत होती. तिचा नवरा गणपत हा प्रामाणिक शेतकरी होता. पण एका अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि शांतेच्या हातात उरला फक्त 5 वर्षाचा मुलगा रोहन आणि 2 एकर कोरडी जमीन. त्या दिवसापासून शांतेनं एकच निर्णय घेतला होता. माझा मुलगा माझ्यासारखं आयुष्य कधीच जगणार नाही. तो खूप मोठा माणूस बनेल. सकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी, दुपारी घरी येऊन जनावरांची देखभाल, रात्री लोकांच्या घरी भाकऱ्या लाटणं, असं करत ती दिवसाचे 18-18 तास काम करायची. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ती रोहनसाठी दूध आणायची. त्याला कधी गरिबीची जाणीव होऊ दिली नाही. रोहन अभ्यासात खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. शिक्षक म्हणायचे, शांता, तुझा मुलगा एक दिवस खूप मोठा होईल. हे ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. 10वीच्या परीक्षेत रोहन जिल्ह्यात अव्वल आला. पुढे इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं होतं. पण फी लाखोंमध्ये होती. शांतेनं नवऱ्याच्या आठवणीची शेवटची जमीन विकली. गळ्यातील मंगळसूत्र आधीच विकलं होतं. कानातील सोन्याच्या रिंगाही गेल्या. पण मुलाच्या हातात कॉलेजची फी भरल्याची पावती देताना तिच्या चेहऱ्यावरती समाधान होतं. रोहनने तिचे पाय धरले आणि म्हणाला, आई, एक दिवस मी तुला राणीसारखं आयुष्य देईन. शांता फक्त एवढंच म्हणाली, मला काही नको रे बाळा, फक्त तू चांगला माणूस हो. 4 वर्षांनी रोहन मोठ्या कंपनीत निवडला गेला. त्यानंतर त्याला अमेरिकेत नोकरीची संधी मिळाली. संपूर्ण गाव त्याचं कौतुक करत होतं. गावातून निघताना शांतीनं त्याच्या कपाळावर हात ठेवून आशीर्वाद दिला. रोहनने आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई, मी तुला लवकरच माझ्याकडे घेऊन जाईन. पण जाण्यापूर्वी नातेवाईकांच्या आग्रहामुळे त्याचं लग्न प्रिया नावाच्या मुलीशी झालं. सुरुवातीला प्रिया खूप गोड बोलायची, शांताला आई म्हणायची. रोहनला वाटलं की आत्ता आईला मुलगी मिळाली. रोहन अमेरिकेला गेल्यानंतर पहिल्या काही महिन्यात सर्व काही ठीक असल्यासारखं वाटत होतं. रोज व्हिडिओ कॉल व्हायचे. पण प्रत्येक वेळी प्रिया म्हणायची, आई आता मंदिरात गेल्या आहेत, आई शेजारी गेल्या आहेत, आई बाजारात गेल्या आहेत, आई झोपल्या आहेत, नंतर बोलू. रोहनला कधीच संशय आला नाही. त्याला वाटायचं आई गावात व्यस्त असेल. तो प्रत्येक महिन्याला भरपूर पैसे पाठवायचा, घर दुरुस्त करायला, आईच्या औषधांसाठी, तिच्या सुखासाठी. पण त्या पैशांनी आईसाठी काहीच विकत घेतलं जात नव्हतं. प्रियाने हळूहळू आपल्या माहेरच्या आईवडिलांना, भावाला त्या घरात आणून ठेवलं. त्यांनी घरावरच कब्जा केला. शांतेला आधी स्वयंपाकघरातून दूर केलं. नंतर तिची खोली काढून घेतली. तिला उरलेलं शिळं अन्न दिलं जाऊ लागलं. दिवसेंदिवस अपमान वाढत गेला. एक दिवस प्रियानं संतापून तिची छोटीशी कपड्यांची पिशवी बाहेर फेकली आणि थंड आवाजात म्हणाली, हे घर आता आमचं आहे, तुम्ही कुठेही जा. रोहनला मी सगळं सांभाळते असं सांगेन. त्या दिवशी 70 वर्षांची शांता डोळ्यात पाणी आणून घराबाहेर पडली. तिनं मागे वळून त्या घराकडे पाहिलं. त्या घराच्या प्रत्येक विटेत तिचा घाम मिसळला होता. पण आज तिलाच त्या उंबरठ्यावरती उभं राहण्याचा अधिकार उरला नव्हता. संध्याकाळ झाली होती. हातात फक्त कपड्यांची एक छोटीशी पिशवी, डोळ्यात असंख्य आठवणी घेऊन शांता गावाच्या रस्त्यावरनं चालत होती. कुठे जावं, कोणाकडे जावं हे तिला समजत नव्हतं. ज्या लोकांसमोर तिनं आयुष्यभर स्वाभिमानाने जगली होती, त्यांच्यासमोर हात पसरवायची तिची हिंमत होत नव्हती. त्या रात्री तिनं गावातील जुन्या मंदिराच्या ओट्यावरती बसून रात्र काढली. दुसऱ्या दिवशी मंदिराच्या पुजाऱ्यानं तिला थोडा प्रसाद दिला. तो खाताना तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. आयुष्यभर इतरांना जेव घालणाऱ्या हातांना आज प्रसादावरती जगण्याची वेळ आली होती. दिवस सरत गेले. काही गावकऱ्यांनी मदत केली, तर काहींनी फक्त दुरून पाहिलं. पण प्रत्येक दिवसागणिक परिस्थिती आणखी कठीण होत गेली. 2 वेळच्या अन्नासाठी तिला मंदिराबाहेर बसून लोकांसमोर हात पसरावा लागला. प्रत्येक वेळी तिचा हात पुढे जात असे, पण मन मात्र तुटत असे. ती मनात फक्त एकच विचार करायची, देवा, माझ्या मुलाला याची कधीच कल्पना होऊ देऊ नको. तो तिथे सुखात राहो एवढंच पुरं. दुसरीकडे प्रिया मात्र रोहनने पाठवलेले पैसे स्वतःवर, माहेरच्या लोकांवरती खर्च करत होती. नवीन फर्निचर, महागडे कपडे, सोन्याचे दागिने, घरात एसी, फ्रीज, टीव्ही सगळं बदललं होतं. फक्त त्या घरातून आईचा आशीर्वाद नाहीसा झाला होता. दर आठवड्याला रोहन फोन करायचा, प्रिया, आई कुठे आहे, बोलव ना. प्रिया क्षणाचाही विलंब न करता म्हणायची, अहो आई, शेजारच्या काकूंकडे गेल्या आहेत, थांबा ना. मग 2 मिनिटांनी परत येऊन म्हणायचे, अरे रे, त्या तर बाजारात गेल्या आहेत. कधी म्हणायचे, आज तब्येत थोडी बरी नाही, झोपल्या आहेत.
रोहनला सुरुवातीला काही वाटलं नाही, पण हळूहळू त्याला जाणवू लागलं की प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतं. एकदा त्याने म्हणालं, ठीक आहे, मग मोबाईल दे ना आईला. प्रिया लगेच म्हणाली, त्यांचा मोबाईल बंद पडलाय, उद्या दुरुस्त करून आणते. दुसऱ्या दिवशी दुसरं कारण तयार असायचं. असं करत करत जवळपास 3 वर्ष गेली. शांता रोज मंदिराबाहेर बसून लोकांकडनं मिळालेल्या 2 घासांवरती जगत होती. आणि दुसरीकडे तिचा मुलगा लाखो रुपये आईच्या सुखासाठी पाठवत होता. एक दिवस अमेरिकेत रोहनच्या ऑफिसमध्ये मदर्स डेचा कार्यक्रम होता. प्रत्येकजण आपल्या आईसोबत फोटो दाखवत होता. रोहनच्या डोळ्यासमोर आईचा हसरा चेहरा आला. त्यानं लगेच प्रियाला व्हिडिओ कॉल केला. आज काहीही झालं तरी मला आईशी बोलायचंय. प्रिया क्षणभर घाबरली. तिनं पुन्हा नेहमीचं खोटं सांगितलं. आई गावातल्या नातलगांच्या घरी गेल्या आहेत, 2-3 दिवसांनी येतील. त्या क्षणी रोहनच्या मनात पहिल्यांदा संशयाचं बीट पडलं. कारण आई कधीही त्याला न सांगता कुठे राहायला जात नसे. त्यानं शांतपणे फोन ठेवला, पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही. त्याने आईचे जुने फोटो पाहिले. तिचा हसरा चेहरा पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने स्वतःशीच ठरवलं, मी कुणालाही न सांगता भारतात जाणार. आईला सरप्राईज देईन. दुसऱ्या दिवशी त्यानं सुट्टी घेतली. प्रियालाही काही न सांगता विमानानं तिकीट काढलं. अनेक वर्षानंतर तो आपल्या मातृभूमीकडे परत निघाला. त्याच्या मनात एकच आनंद होता, आईला अचानक भेटण्याचा. पण नियतीनं त्याच्यासाठी जे दृश्य राखून ठेवलं होतं त्याची कल्पना त्याला स्वप्नातही नव्हती. 2 दिवसाच्या प्रवासानंतर रोहन भारतात पोचला. विमानतळावरती तो थेट गावाकडे निघाला. त्यानं मुद्दाम प्रियाला फोन केला नाही. आईला आश्चर्य वाटेल असा विचार करत तो संपूर्ण रस्ताभर तिच्या आठवणींमध्ये हरवून गेला. लहानपणी शाळेत जाताना आई हातात डब्बा देत असे. पावसात स्वतः भिजून त्याला छत्री धरून नेत असे. परीक्षेच्या रात्री जागून त्याच्यासाठी चहा बनवत असे. हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर फिरत होतं. गाडी गावाच्या हद्दीत शिरली. रस्ते तेच होते, झाडं तीच होती, पण रोहनच्या मनात एक अनामिक अस्वस्थता वाढत होती. गावाच्या चौकात गाडी थांबली. त्यानं ड्रायव्हरला सांगितलं, 10 मिनिटात येतो. समोरचं जुनं शिवमंदिर दिसत होतं. लहानपणी आई त्याला प्रत्येक सोमवारी तिथे घेऊन यायची. सहज म्हणून तो मंदिराच्या दिशेनं चालू लागला. मंदिराच्या पायऱ्यांवर लोकांची ये-जा सुरू होती. काही भक्त प्रसाद वाटत होते. पायऱ्यांच्या एका कोपऱ्यात एक म्हातारी स्त्री फाटकी साडी नेसून शांतपणे बसली होती. तिचे केस पूर्ण पांढरे झाले होते. हात थरथरत होता. ती येणाऱ्या जाणाऱ्या पुढे हात पुढे करत होती. रोहनची नजर क्षणभर तिच्यावर गेली आणि तो पुढे निघाला. पण अचानक त्याची पावलं थांबली. त्या स्त्रीच्या उजव्या हातावर लहानपणी गरम पाणी सांडल्यामुळे पडलेला भाजण्याचा वर्ण त्याच्या नजरेत भरला. तो वर्ण तो हजारो लोकांमध्येही ओळखू शकला असता. त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तो थरथरत तिच्या जवळ गेला. म्हातारी स्त्री खाली मान घालून बसली होती. रोहनने हळू आवाजात म्हटलं, आई. तो आवाज कानावर पडताच त्या स्त्रीनं हळूहळू वर पाहिलं. काही क्षण ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मग तिचे डोळे मोठे झाले. रोहन एवढंच तिच्या तोंडातून बाहेर पडलं. पुढच्या क्षणी रोहन तिच्या पायाशी कोसळला. त्यानं आईचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि लहान मुलासारखा रडू लागला. आई, हे काय झालं? तू इथे का बसली आहेस? कोणी केलं हे? शांता काहीच बोलली नाही. ती फक्त मुलाच्या डोक्यावर हात फिरवत होती. इतक्या वर्षांनी मुलाचा स्पर्श मिळाला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. रोहनच्या छातीत जणू कोणीतरी खंजीर खुपसला होता. तो पुन्हा पुन्हा विचारत होता, आई सांग ना, तू घरात नाहीस. प्रिया म्हणायची तू बाजारात गेलीयस, शेजाऱ्यांकडे गेलीयस, मंदिरात गेलीयस. मग हे काय आहे? शांता शांत आवाजात म्हणाली, बाळा, तुझा संसार मोडू नये म्हणून मी गप्प राहिले. मला वाटले एक दिवस तू येशील. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल कधी वाईट भावना निर्माण होऊ नयेत म्हणून मी कधी कोणाला काही सांगितलं नाही. तेवढ्यात मंदिराचा पुजारी जवळ आला. त्यानं रोहनला ओळखलं. खोल उसासा टाकत म्हणाला, बाळा, तुझी आई गेली 3 वर्ष इथेच आहे. गावातल्या लोकांनी जे दिलं त्यावरती जगते. अनेकदा आम्ही तिला आश्रमात जाण्यास सांगितलं, पण ती एकच म्हणायची, माझा मुलगा परत येईल, तो मला इथे शोधेल. हे शब्द ऐकताच रोहनच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. त्याच्या हातात अजूनही आईचे खडबडीत हात होते. ज्या हाताने त्याचं आयुष्य भविष्य घडवलं तेच हात आज भीक मागण्यासाठी पुढे करावे लागले होते. त्या क्षणी त्याला स्वतःचा प्रचंड तिरस्कार वाटू लागला. त्यानं आईला घट्ट मिठी मारली. अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाला, आई, आजपर्यंत मी स्वतःला यशस्वी समजत होतो, पण आज मला कळलं मी जगातला सर्वात अपयशी मुलगा आहे. त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला. सत्य कितीही कडू असलं तरी आज ते समोर आणायचंच. रोहनने आईला हळूच उभं केलं. जवळच्या दुकानातून नवीन साडी, चप्पल, पाणी आणलं. आईचे थरथरणारे हात पाहून त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. शांता मात्र नेहमीप्रमाणेच त्याला धीर देत होती. ती म्हणाली, रडू नको बाळा, देवानं आज तुला माझ्यासमोर आणलं, एवढंच माझ्यासाठी खूप आहे. पण रोहनच्या मनात आता वादळ उठलं होतं. त्यानं आईला गाडीत बसवलं. थेट आपल्या घराकडे निघाला. घराजवळ गाडी थांबताच त्याला एक धक्का बसला. अंगणात प्रियाच्या माहेरचे लोक आरामात बसून चहा पित होते.
घराच्या ओसरीवरती नवीन फर्निचर होतं. महागडी मोटरसायकल उभी होती आणि घराचं पूर्ण रूप बदललं होतं. पण त्या घरात त्याच्या आईचा कुठेही मागमूस नव्हता. गाडीचा आवाज ऐकून प्रिया बाहेर आली. रोहनला अचानक समोर पाहून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती बनावट हसत म्हणाली, अहो तुम्ही सांगितलं असतं तर मी. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तिची नजर गाडीत बसलेल्या शांतेवरती गेली. तिच्या चेहऱ्यावरची भीती आता स्पष्ट दिसत होती. रोहन शांतपणे गाडीतून उतरला. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, पण इतकी वेदना होती की ती पाहूनच माणूस घाबरेल. त्यानं फक्त एकच प्रश्न विचारला, आई 3 वर्षापासून मंदिराबाहेर भीक मागते आणि तू मला सांगत होतीस की ती बाजारात गेलीये, शेजाऱ्यांकडे गेलीये, नातलकांकडे गेलीये, का? प्रिया काही क्षण गप्प राहिली. मग अडखडत म्हणाली, मी तेवढ्यात गावातील काही लोक तिथे जमू लागले. मंदिरात रोहन आणि त्याच्या आईला पाहिल्याची बातमी आधीच गावभर पसरली होती. एक वृद्ध गावकरी पुढे आला आणि म्हणाला, बाळा, आज सत्य लपवू नकोस. तुझ्या आईनं खूप सहन केलं आहे. आम्ही सगळं पाहिलंय. तिला घरातून बाहेर काढलं गेलं. तिच्या वाट्याचं जेवणही दिलं जात नव्हतं. तू पाठवलेले पैसे कुठे जात होते हेही सगळ्या गावाला माहीत आहे. दुसऱ्या एका महिलेनं सांगितलं, तुझ्या आई अनेकदा उपाशी झोपायची, पण तिनं कधीच तुझ्या विरुद्ध एक शब्द बोलला नाही. उलट म्हणायची, माझा मुलगा खूप चांगला आहे, त्याला काहीच माहिती नाही. हे ऐकताच रोहनने डोळे मिटले. काही क्षण तो शांत उभा राहिला. मग त्यानं प्रियाकडे पाहिलं आणि म्हणाला, मी तुला माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्तीची जबाबदारी दिली होती. तू पैशाची फसवणूक केलीस, खोटं बोललीस, माझ्या आईला घराबाहेर काढलंस आणि मला वर्षानुवर्ष फसवत राहिलीस. हा फक्त विश्वासघात नाही, हा माणुसकीचाही अपमान आहे. प्रियाच्या माहेरचे लोक मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू लागले, पण रोहनने त्यांना थांबवलं. हे घर माझ्या आईनं तिचं आयुष्य झिजवून उभं केलं आहे. आजपासून या घरावर तुमचा कोणताही अधिकार नाही. कृपया तुमचं सामान घ्या आणि निघून जा. गावातील लोकही पुढे आले. कोणताही गोंधळ झाला नाही. पण त्या दिवशी प्रथमच प्रियाला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये पश्चातापापेक्षा उघड झालेल्या सत्याची भीती जास्त होती. रोहनने स्पष्ट सांगितलं, तुझ्याबद्दल पुढचा निर्णय मी कायदेशीर मार्गाने घेईन, पण आज माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती माझी आई आहे. तो आईचा हात धरून पुन्हा त्या घरात घेऊन गेला, ज्या उंबरट्यावरनं तिला एके दिवशी अपमानित करून बाहेर काढलं गेलं होतं. त्याच उंबरट्यावरनं आज तिचा मुलगा तिला सन्मानानं हात धरून आत घेऊन गेला. शांतेच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती घरात पाऊल ठेवताना देवाघरासमोर थांबली. हात जोडले आणि हळू आवाजात म्हणाली, देवा, आज माझ्या मुलाला सत्य दाखवलंस, यासाठी तुझं लाख लाख आभार. त्या क्षणी संपूर्ण घरात एक अशी शांतता पसरली होती, जिची किंमत फक्त त्याग केलेल्या आईलाच कळू शकत होती. त्या रात्री अनेक वर्षांनंतर शांता स्वतःच्या घरात शांतपणे झोपली. पण रोहनच्या डोळ्याला झोप नव्हती. तो अंगणात बसून आईच्या आयुष्याचा एक एक प्रसंग आठवत होता. लहानपणी ताप आला की आई रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायची. शाळेची फी भरण्यासाठी तिने स्वतः उपाशी राहून मजुरी केली होती. कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा तेव्हा शेवटची जमीन विकताना तिच्या डोळ्यात दुःख नव्हतं, अभिमान होता. आणि आज त्याच आईला मंदिराच्या पायऱ्यांवरती भीक मागताना त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्या विचारानं त्याचं हृदय तुटत होतं. पहाट होताच त्यानं गावातील डॉक्टरांना घरी बोलवलं. डॉक्टरांनी शांताची तपासणी केली. कुपोषण, अशक्तपणा, अनेक दिवसांच्या हालअपेष्टांमुळे तिची प्रकृती खूप खालावली असल्याचं त्यांनी सांगितलं. रोहनने लगेच शहरातील मोठ्या रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली. आईला गाडीत बसवताना शांता म्हणाली, बाळा, माझ्यावरती एवढा खर्च करू नकोस, आता मी म्हातारी झाली. रोहनने तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, आई, तू माझ्यासाठी तुझं संपूर्ण आयुष्य खर्च केलंस. आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्या सेवेसाठी आहे. हे ऐकताच शांतेच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. काही दिवसात तिची तब्येत सुधारू लागली. गावातही या घटनेची चर्चा सर्वत्र होत होती. लोक रोहनचं कौतुक करत होते, पण तो प्रत्येक वेळी एकच म्हणायचा, कौतुक माझं नाही, माझ्या आईचं करा. मी जे काही आहे ते तिच्यामुळेच आहे. दरम्यान रोहनने वकिलांचा सल्ला घेतला. त्याने प्रियाने केलेल्या आर्थिक गैरव्यापाराचे पुरावे, बँकेतील व्यवहार, शेजाऱ्यांची साक्ष, गावकऱ्यांचे जबाब जमा केले. त्याचा उद्देश सूड घेण्याचा नव्हता, अन्यायाला कायदेशीर उत्तर देण्याचा होता. काही दिवसांनी गावात ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं. सर्व गावकरी उपस्थित होते. रोहनने कोणावरही ओरडून आरोप केले नाहीत. त्यानं फक्त आईचा हात हातात घेतला आणि शांत आवाजात म्हणाला, या हातांनी मला चालायला शिकवलं, या हातांनी मला घास भरवला, या हातांनी माझं भविष्य घडवलं. पण मी परदेशात असताना याच हातांना भीक मागावी लागली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी लाज आहे. संपूर्ण सभागृह शांत झालं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. रोहन पुढे म्हणाला, आज मी एक वचन देतो, माझ्या आईसारखी वेळ या गावातील कोणत्याही वृद्ध आईवडिलांवरती येऊ देणार नाही.
त्यानं आपल्या वडिलांच्या नावानं गणपत ज्येष्ठ नागरिक सहायता निधी सुरू करण्याची घोषणा केली. गावातील एकही वृद्ध व्यक्ती उपाशी राहू नये, औषधाशिवाय राहू नये किंवा बेघर होऊ नये यासाठी त्यानं स्वतःची रक्कम त्या निधीत दिली. त्यानंतर त्याने गावातील जुन्या मंदिराजवळ एक अन्नछत्र सुरू केलं. रोज दुपारी गरजू, वृद्ध आणि निराधार लोकांना मोफत जेवण मिळू लागलं. उद्घाटनाच्या दिवशी पुजाऱ्यानं शांताला पहिला घास वाढला. शांता थरथरत्या हातांनी तो घास घेत होती. तिच्या चेहऱ्यावरती आता दुःख नव्हतं तर समाधान होतं. कार्यक्रम संपल्यावरती रोहन आईजवळ बसला. शांता त्याच्या केसावरनं हात फिरवत हसली आणि म्हणाली, बाळा, आज मला वाटतं माझा त्याग वाया गेला नाही. मला मोठा अधिकारी नको होता, मला चांगला माणूस हवा होता. आणि आज माझा मुलगा खऱ्या अर्थानं मोठा माणूस झाला आहे. रोहनने आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू यावेळी वेदनेचे नव्हते तर आईचं प्रेम पुन्हा मिळाल्याच्या समाधानाचे होते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. जगात कितीही मोठं यश मिळालं, कितीही पैसा कमावला तरी आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते यश अपूर्ण असतं. आईवडिलांना वेळ द्या, त्यांच्याशी स्वतः बोलत राहा. दुसऱ्याच्या सांगण्यावरती कधीही पूर्ण विश्वास ठेवू नका. कारण एक फोन, एक भेट आणि एक मिठी कधीकधी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आता तुम्ही सांगा, जर तुम्ही रोहनच्या जागी असता तर पत्नीने केलेल्या या विश्वासघातानंतर तुम्ही तिला माफ केलं असतं का? आणि जर तुम्ही शांताच्या जागी असता तर इतका अन्याय सहन करूनही मुलाच्या संसारासाठी गप्प राहिला असतात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत ही कथा नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका